नमस्कार मंडळी. तर आत्ता नुकत्याच झालेल्या सुगी महोत्सवाबद्दल ह्या सगळ्या फूड स्टॉल्सची एक थोडक्यात माहिती. सगळ्यात पहिले मी भेट दिली आहे क्रम्स आणि कॅरमेल ह्यांना. तर जे बेसिकली बेकिंग गुडीज बनवतात आणि त्यांच्याकडे ऑफकोर्स क्रिसमस आला आहे, त्याच्यामुळे क्रिसमस केक्स मी बघितले. अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक दोन्ही व्हरायटी आणि वेगवेगळ्या प्रकारचे मफिन्स पण होते, ट्रफल्स होते आणि बरंच काही त्यांच्या स्टॉलवर मला बघायला मिळालं. नंतर जो नेक्स्ट स्टॉल आहे त्याचं नाव होतं ब्लिस बेक्स आणि बेसिकली ह्या कॉलेज प्रोफेसर आहेत आणि बेकिंग ही त्यांची पॅशन आहे. पण त्यांची रेंज खूपच एक्सटेन्सिव्ह होती, ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ग्लुटेन फ्री हेल्दी बेक्स, सिनमन रोल्स, ओट्स कुकीज आणि मिलेट बेस्ड जे कुकीज होते, मैदा न वापरता, साखर न वापरता, अशा बऱ्याच गोष्टी मी इथे पाहायला मला मिळाल्या. खूपच छान चव होती. त्यानंतर गौरीश होम प्रोडक्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, चिवडा, चकल्या असे प्रकार त्यांनी मांडले होते त्यांच्या स्टॉलवरती. त्यानंतर मी पाहिलं मिग्लिओज मध्ये बेसिकली ब्राउनी, नंतर आपली जी वॉलनट ब्राउनी असते त्याचं प्रीमिक्स, केकचं प्रीमिक्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज होते. त्याच्यातले उपवासाचे कुकीज मी घेतलेले आहेत आणि खूप छान होते चवीला. त्यानंतर मी गेले रश्मी केक्स. ह्या पण बेकिंगमध्ये स्पेशलाइज करतात आणि त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कपकेक्स आणि मफिन्सचे प्रकार होते. कपकेक्स तर खूपच सुंदर फ्रॉस्टिंग वगैरे केलेले त्यांनी मांडले होते आणि ऑफकोर्स क्रिसमस केक्ससुद्धा ह्यांच्या स्टॉलवर मला बघायला मिळाले. त्यानंतर विविधा नावाचा एक स्टॉल होता ह्या मॅडमचा आणि त्यांच्याकडे खूप सगळ्या प्रकारचे मसाले, भाजण्या, नंतर पिठं जी आपली असतात ती आंबोळी पीठ वगैरे सगळं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया होत्या आणि ऑफकोर्स गव्हाची चीक ज्यांना आवडतो तर त्या चिकाचं प्रीमिक्स पावडर त्यांच्याकडे होती, खाकरे होते. खूप काही पदार्थ ह्या स्टॉलवरती मला बघायला मिळाले. वैविध्यपूर्ण असा हा स्टॉल. त्यानंतर मी वळले आहे प्रज्ञाताईंकडे. तर प्रज्ञाताईंच्या गोवन प्रोडक्ट्स ऑफकोर्स मुंबई स्वयंपाकघरवर नेहमीच गाजत असणारे त्यांचे लेख, त्यामुळे त्यांच्या स्टॉलवरती खास उत्साह होता. वेगवेगळे गोवन पद्धतीचे जे डिशेस बनवल्या जातात त्याचे मसाले, जसं की सागुती मसाला, नंतर रशिरो मसाला, बन प्रीमिक्स होतं, नंतर वेगवेगळं लोणचं होतं, गोव्याचं वेगळं तिखट होतं, असं बरंच काही मी त्यांच्या स्टॉलवर पाहिलं. मिलेट्स नावचा जो स्टॉल होता तो मला सगळ्यात वैविध्यपूर्ण अशाने वाटला, कारण मी स्वतः आहारतज्ञ असल्यामुळे ह्या स्टॉलचं आकर्षण मला खूप जास्त होतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मला नूडल्स बघायला मिळाले. म्हणजे आपण जे मिलेटचे नूडल्स म्हणतो, वेगवेगळे डायरेक्ट फॉक्सटेल मिलेट्सपासून, म्हणजे राळा म्हणा, आपले नाचणीचे म्हणा, ज्वारीचे म्हणा, बाजरीचे, नंतर मग त्यांचे कुकीज होते, त्याचे वेगवेगळे त्या पिठांपासून बनवलेले लाडू होते, असं खूप काही मला इथे बघायला मिळालं. त्याच्यानंतर कोडो मिलेटचा जो रवा आहे तो पण अवेलेबल होता, जो मी खरेदी केला आहे. आणि त्यांच्याकडे खूप छान अशा वेगवेगळ्या आपले जे मिलेट्सची माहिती करून घेण्यासाठी तर त्यांनी एक डिस्प्ले लावला होता मिलेट्स धान्यांचा. तो खूपच छान बघण्यासाठी सुंदर होता. त्याच्यानंतर मी वळले आहे सुगरण स्टॉलकडे, जो बाहेर होता, म्हणजे हॉलच्या बाहेर अंगाला होता आणि हा बचत गटाचा, महिला बचत गटाचा स्टॉल होता आणि खूपच वैविध्यपूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या, लाडू, नंतर शंकरपाळे म्हणा, पुरणपोळी म्हणा, मोदक, यांचे मोदक मी खाल्ले आहेत, खूप सुंदर होते. तूप होतं, नंतर मग लाडूमध्ये सुद्धा आपले शेंगदाण्याचे वगैरे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे लाडू होते. तर अशा बऱ्याच काही गोष्टी मी अजून कवर केल्या आहेत पुढल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि करी अँड कारवानला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.